शांती बाबा इकडे हो. काय म्हणतो बाप शांती? हो मी काय म्हणतो, जरासं लवकर लवकर झालं पाहिजे. मेळाईले हळद कुंकू लावलं आणि बेलही बांधलं. ते वाक्सही काय म्हणते ते बांधलं म्या. हो त्याला वाघ नाही म्हणते. एवढे दिवस झाले लग्नाले तुला समजतच नाही काय? हा अशी बोलतो वाघ म्हणत असते त्याला वाघ. माझ्या तोंडातच निघालं. बाप्पा बाप्पा 30-35 वर्ष झाले लग्नाले. हा वाक्सच करतो नेहमीच आहे. माझ्या तोंडातून निघालं. गोष्ट भली पलटून देतो. बोल ना मग पुढं काय म्हणत होती? हो मी तुम्हाला म्हणून राहिली होती का बा तुम्ही कोठ्यात जाईन तर कोठ्याच्या समोर ठेवायला घेऊन जा ना मेढ घेऊन जा. आणि आता जाणतो म्हटलं जराशा आपल्या दारागिराई ठेवून द्या. सगळ्या दारात ठेवून द्या मेढ. तुले घरचे ठेवणार आहेत काय? मलाच ठेवायला लावतो. हा मी थे नेऊन ठेवायला लागत बाबा आपल्या कोट्यातले. पण हे मलाच ठेवायला लावून राहिली. बरीच दिसत होतं. ठेव ना फोन करता हो तुम्ही. हो तू बोलली मस्का लावतो पण. बरोबर तुला माहित आहे मी ऐकतो म्हणून सांगतो ना तू मला. हो तुम्हाला नाही सांगन तर कोणाला सांगन हो मी. नवऱ्यावरच हक्क आहे. नवऱ्याला सांगन ना हक्का ना. हो त्या गोळ्याला सांगा जेवायला येजो म्हणून. नाही तर मग तुम्ही सांगानच नाही आठवणच नाही राहील. त्याला 56दा सांगणार आहे का? कालच सांगितलं ना त्याला काय येजो म्हणून उद्या जेवाले. 56 वेळा सांगायला चालणार आहे. बरं टाइमपास नका करू. माय टाइमपास करता तुम्ही जा. मला अधिक पूर्ण गिरण टाका लागते शिजाली. सुनील सांगायला लागते. शांती तू तर भलीच टाकतो. सुनायलाच तर टाकायला तर बरीच वारी आहे तू. हो त्या टाकत असन पण मला लक्षाने ठेवायला काय पुरण गिरण वर काय किती टाका लागते काय मला विचारते त्या सारं. त्याच्या भोवताल फिरायला लागते ना मला. तिकडे चालले तर तूपही घेऊन जा. मग तूप गिफ्ट तपवा लागते जरा. पुरणाच्या फुगवर चांगलं तूप पाहिजे ना. हो आणतो तिकून येता येतं घेऊन येतो. म्हटलं स्वयंपाक आहे तू लवकर नाश्त्याचं कर बाई. नाश्त्याला पोहे कर. हो लवकर करा नाश्त्याला. भूक लागली आज लयच वेळ झाला. धुणं गिणं आपटून घेतलं तुम्ही. पहिले नाश्त्याला करा हो बाई. मग राहिले काम करा. मला कसतरीच लागून राहिलं. ते मामाजी गेले ना. ते थांबा लागत होतं नाश्त्यासाठी. मला म्हणा लागत होत तुम्ही. मी लगेच नाश्ता करून दिला असता. हो ते याच्यासाठी गेले कोठ्यात गेले. आणि त्याच्या घरी सांगायला गेले का जेवायला येजो म्हणून. अधिक ते त्या गडी आपल्या इकडला गडी जरासा ढिल्लम आहे ना. ढिल्लम मसाले तो काही लवकर काम नाही करत. म्हणून त्याला सांगायला गेले का बा आज लवकर जा लागते. पोळ्यात मग तिथं लवकर जायसाठी मग सगळी तयारी गियारी झुलगिल सगळं लावा लागते ना त्याला. बाशिंग गिशिंग आपल्या ढोरायले तर लवकर नाही येत ना. मग त्याला म्हणून सांगा लागते का बा लवकर कर्ज बा ढोरायचं. बैल गेलं पोळ्यात लवकर गेलं पाहिजे. आपलीच नेहमीच तो लेट करते मग तयारी आपल्या बैलाची. तर मग आपण सगळ्यात लेट होतो ना. आपल्या घरच्या बैल सगळ्यात मागं असते म्हटलं. मग एवढी सजावट करून हे ते दिसत नाही ना. मग म्हणून गेले ते त्याला म्हणाले. कारण किती मस्त सजवली होती आपली जोडी. मागं होतं तर नंबर नाही आला ना. असं असते ना. मग ते लय वेळानं गेले तर एकदाच त्या लाईनीत ते परीक्षक लोक असते ना. ते परीक्षण करते ना. कोणती जोडी कशी आहे कशी नाही. कोणत्या याचं कसं आहे. मग हे काम त्याला झुला गिला बरोबर आहे का आहे सगळं पाहते ना. आता यायची जोडीच नव्हती तर 1000 गेला नंबर. किती रुपये बक्षीस असते बाई? त्याचं काही नाही बाई. असं म्हणजे चांगलं वाटते. आपल्या याले बक्षीस भेटलं म्हणजे कितीच असं ना बक्षीस. पण आपल्या हरी घेते ना. आपल्या जोडीले पहिलं बक्षीस भेटलं दुसरं बक्षीस भेटलं असं असते ना. मनात आनंद असते. हो पैसे काय आपण कधी कमवतोच पण आपल्याला आनंद असते ना का आपल्या इच्छा जोडीचा नंबर आला बा. असं असते ना. मस्त वाटते. पण एकदा आला होता ना माझं लग्न झालं होतं ना तेव्हा लगेच म्हणजे त्याच वर्षी पोळा होता ना त्या वर्षी आलता बाई नंबर. काय बाई सगळेजण आपल्या घरच्या जोडीकडेच पाहिजे. ते लाइटिंग त्याच्या अंगावर छत्र्या आणि काय सुंदर आपल्याची जोडी दिसे म्हटलं का काय सांगू. सारं गावातले एकूण एक लोक पाहिले. मार व्हिडिओ टाके बम मजा ये. आणि काही लोक येईन फोटोच काढे नुसतं. हो इथे तर आहेच म्हणा. आनंदच वेगळा असते. आणि बैलालाही असं म्हणजे त्या दिवशीच आपण सजवतो ना तर सर्वजण पाहते. याही वर्षी खानी गेले होते ना ते तर तिथून आणले ना त्यानं सगळं बाजार भरते स्पेशल. त्या बाजारातून आणते. मग ते लागे ना 5-7 हजार लागे ना तरी आणते. म्हटलं त्याला आवड पहिलेपासूनच आहे. माया लग्नापासून त्याला आवड आहे. म्हणजे अगोदरही होती म्हणा माया लग्नापासून नाही पण अगोदरच पासून त्याला आवड आहे. त्याची आई सांगे मला लय आवड आहे म्हणे शांताराम भाऊले अशी म्हणे. हो आई तू शांताराम भाऊ म्हणता का बाबाले? लोक म्हणते तर म्हणते तुम्ही म्हणता काय? हो आई ताते होय ना. बस चुप बस. मजाक नको करू.
अरे बापरे बाबा, तुमच्या आत्ती भाऊ आहे, मला तर माहितही नाही बा. आता शामजी कधी सांगितले ना, कधी गोष्टी काढले ना तुम्ही दोघी नाही कधी काढले ना, आज गोष्टी माहित झालं म्हणून. हो असं नाही हो. आता कसं सारे लोक शांताराम भाऊ म्हणते ना, म्हणून माझ्या आत्ते भाऊ आहे म्हणून नाही म्हणत मी अशी. अशा नको लवकायच्या काही. तुम्ही मोठा मजाक घेता बाबा. सुना असूनही मजाक घेऊन राहिल्या. मी अशा सुना नाही पाहिल्या बा. सारे जण माई मजाकच घेते. एखादी बाई असते तर भांडायला उठली असती. काल आपल्या इच्छा गोडी एवढ्या झडतीत म्हटलं, शांताराम भाऊले मारला डोळ्या म्हणे. अशी म्हणे. तिची पण झडती मस्त घेतली पण त्या दादानं, मला तर आवडली बा. हो माई मजाक केली ना, तुम्हाला दोघीला तर आवडणारच आहे. हाई मजाक केली म्हणून नाही, पण झडती मस्त होती पण मला तर असू थांबे नाही. चांगलं पाणी टाकतो, चांगला खस घासून टाकतो. अरे मंग्या दूध मला चांगला. मुनक गिनक घालू नको. चांगला तुले धुवून देतो. मस्त तयारी गियारी करतो तुझी. मस्त जाऊ मग आपण पोयात मंग्या. फक्त उंदाड्या नको मारतो बाशिंग बांधल्यावर. पाणी टाकू थांब, चांगला घासतो. चांगला लागते ना मस्त. मस्त डोळे घे करून राहिला बे. चांगला खाजून देऊन राहिलो असं वाटून राहिलं तुले तर. या माणसानं आणले मास्टरचे इच्छे बैल. त्याच्या घरी नाही धुतले, आपल्या घरी येऊन धुवाले. चालले कोणाच्या इच्छे बैल घेऊ. आपल्या घरी काय आणले हे बैल? काय आणले हे बैल? तिथं धुवा लागत होतं ना मास्तरच्या घरी. तिथं बोर आहे, तिथं सोडून चालले इथं त्याच्या घरचं जमाड नाही इथं आणलं. काय आणले इथं? पहिले 4-4 दिवस नळ नाही येत. नळ नाही आला का मग विहिरीचं पाणी भर लागते. पाईप पडला पाहिजे म्हटलं आपल्या घरचा. नंतर तुम्ही असं करता. तिथं धुतले असत काय झालं असतं त्याच्या इच्छा बोरवर. काय धुवा लागते मास्तरच्या इकडे गोडी गिडी नाही काय? बस ना उगी बस ना. तुले काय हाय? तिथं गोष्टी ताणून राहिली. वावरात जाणं नाही, काम करणं नाही, काहीच नाही नुसतं. आणि त्या पोरीच्या वर्षावर पाहिजे सणासुदीच्या दिवशी मस्त बसली आणि चांगली मोठं पाहून राहिली. काही वाटते तुले वाटाले? दुखते करून निधन बसता बस. ते पाय दुखते, पाय उभे राहिले ना दुखते. बसल्यानं पाय दुखते काय? बसलीच्या बसली आहे किती वेळची पाहूनच राहिलो. चालली तोंड माराले, ज्याच्या त्याच्यात तोंड मारतं. आणि ते पोरगी लहान पोरीले का कामाला लावून देतो तू मस्त बसतं महाराणीसारखी. तुला बसल्या भजे वडे काढता नाहीत काय? पापड तळता नाहीत काय? पूर्णाच्या पोयाने करतायत काय? पोरीले घालून देतो. बसल्या दे मागव त्या लेकराले सामान आणि कर स्वयंपाक. ते नाही आहे अगोचं तोंड मारणं. तुले का हाय? हो का हो, तुम्ही लय बोलता. मी काय बसली दिसतो का तुम्हाला? एवढे मोठे ढमले तुमचे कोण घासले? घासाले चालले बडबड कराले. काही म्हटलं का नेट लागते? म्हटलं तर काय चुकीचं म्हटलं काय? त्याच्या घरी धुतले असतात काय झालं असते बैल? तुले घरात बसणं हाय आणि तोंड मारणं झालं. तुला जिंदगीभर ते काम होऊन गेलं आता. त्या पोरीले करून येलं का तर काही नाही. चालली इथं बळबळ कराले. माहिती आहे का तुले? मास्तरचेच आणले होते म्हटलं बैल वयाले. दुसऱ्याची जर जोडी आणली असते 2-2,500 रुपये गेले असते. माझ्या मित्र हे म्हणून तो मित्रा खातीर करते. देते सगळं आणि तू अशी बोलतं. जरासं वाटायला पाहिजे ना तुले आपला नवरा कोण आणते काय आणते. मी त्याच्या कामी पडत तेव्हा तो मला कामी पडून राहिला ना. असं असते ना. मित्राच्या याच्यात कायले पाहिजे तुयन माय. त्याला काय कमी पैसे लागते का शेतीले? तुले का हाय बोलणं बसुगी धुयन मी. 1 ड्रम पाणी लागन जास्तीत जास्त बैल येईल. माझ्या मित्र कामी पडते मायावाल्या. कोण कामी पडते? त्याला आपला घोर तू लावता आपलीशी. पुढं मधात बोलायचं नाही. मी काय करतो काय नाही त्याच्यात बोलायचं नाही. ते काम करत जा उगी मुगी. आता कशी तळतळ उठली व तशी स्वयंपाकाला तळतळ उठत जाणं. जाय स्वयंपाक कर. हो तुमच्या मनात बोललं नाही म्हणजे बरं राहते. जातो स्वयंपाकाली. तुमच्या लय डोक्यावर बसली ना. चालली शेवटी आता मलाच करा लागते. पहिले सांगा लागत होतं दौऱ्याला वाळायला दिली ती म्हणून. चांगली मतलबी आहे हो. कामासाठी दिल्ली म्हणून तुले नाही बोलायला लागत होतं आहे ना असं म्हणणं तू यायला. आता सांगितल्याबरोबर मला सांगायला लागत होतं असं होतं तसं होतं. ते कसं समजते हो तुला मतलबाचं? कधी काही गोष्टी बिना मतलबा नाही करायला लागते. हे तुला समजलं पाहिजे. असं नाही का सगळ्या गोष्टीत मतलबच पाहायला पाहिजे माणसानं. की कधी कोणाच्या बापान कामही पडलं तर आपल्या कोणी म्हटलं बेकार काळात धावून येत असते. हे तुला कधी समजन? हो बापा चुकलो बापा. धुवा चांगले बैल धुवा. काका तर मस्त घेऊन राहिले बैल. मी धू काय काकापशी जाऊ काय? नाही पण मध्ये काका कल्ला काढून नाही जात मी. त्याला विचारलं का बैल द्या काय म्हणून. एका नाही दिला नाही. काकाला विचारतो हे काका देते हे काका द्या झोपत्या. थांबा हे पोट्टे आहे काले. आता विचारलं असतं पण येईन जर विचारलं ते येईल दिन काका पहिले. मी विचारतो काकाले. पहिले म्हणतो काकाले का धू लागू का म्हणतो. ओ काका. बोल काय म्हणतो रे बाबू? धू लागू काय बैल धू लागू काय? तर गेला मी उभाच आहे. नाही मी जातो. काका मी बैल धुवू लागतो ना. मी धुवू लागतो ना. तुम्हाला पाणी देऊ का? पाणी आणून देऊ का? काका मी धुवू लागतो ना काका. असं आता तुम्ही तिघं चौघं धू लागाले.
सगळ्याच समजली मला लाडू कायची वय कायची नाही. का मला धरू द्या ना तुमचा बैल. बैल धरू द्या ना. मला तुमच्या विचारात पडलेले का? तुम्ही पुष मागायला जाण लोकांच्या घरी, तिघ चौघ झाले, एक मी बैल धरणारा. लोकांना विचार पडणार ना का एवढे जण आले कसे दिनले का तुम्हाला पुई? पुई म्हणजे पैसे भेटते ना पुई म्हणजे. तर तुम्ही तिघ चौघ कसं जमन राजे हो तुमचं? एखादा जण म्हटलं असतं तुम्ही दिला असताले काय हो? तर तुम्ही तिघ चौघ जण भांडणं करा ना. एक माझ्या घरचं आहे ते बाहेर उभा आहे, ते बोललो त्याला माहित आहे काय पहिलेच बोलून घेतलाय त्यानं. तो मला बैल द्या म्हणून एक बाबा मला त्याचा यायला देऊ नका. सांगून ठेवतो आता. तुम्हाला 2-3 दिवस झाले सांगून ठेवलाय. मग बैल पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे बापा तुले देतो ना. आणि गोल्याच झाला बैल. तुम्ही राहिले आता तिघ. आता तुमचा आता विचार झाला काय हो? आता काय करा? का मी लय वेळच उभं आहे, पण मी म्हटलं तुम्ही कोल्हा फाळण म्हणून मी बोललो नाही का मी सगळ्यात पहिले मी नव्हतो काही उभं. मी बैल पाहिले, मी तुम्हाला धुई लागायला येणार होतो, पण ह्याच आला पहिले. मला दे ना काका पहिले आलो तुम्ही. आता एक बैल उरला आहे. आता तुम्हाला तिघाला धरा लागन. मग आता तुम्ही त्याच्यातला खाऊ म्हणजे आपली पुई जे बैल भेटन ते तुम्ही तिघं वाटून घ्यायचा. नाही तर करान भांडणं. का आम्हाला देऊन दिला एक बैल. आम्ही 3 जण पाहू काय करायचं आहे तर. हो तुमच्या भरोशा सोडतो. बैल का गरीब आहे काय? बैल म्हटलं हुंदडी मारते. बसा लागन. बात फिस करते आमची इच्छे बैल. माझ्यासोबत राहा लागन. नाही तर मनान चाललो आम्ही बैल घेऊन. जास्त डेअरिंग नका दाखवू. बैल जराशे दूर व्हा. मला बैल धुऊ द्या. तुम्ही आता सध्या मी धुतो बैल गेलो. तुम्ही काही धुवान लागत. मी कसं बैल धुतो. चांगले त्या शिंगाले कलरिंग करतो. मस्तपैकी यायले रंगवतो बाशिंग बांधतो. मग याचा तुम्ही तोपर्यंत तुम्ही जेवण खावण करून या. चांगले कपडे नवीन घालून या. पोयात जा लागते. पोया फुटल्यावर मग चाललंच आहे आपण. पण माझ्यासोबत मग पहिले जायला लागून तुम्ही पोयात लय गर्दी असले काय वा. बैल राहते रंगारंगाची. फक्त पाहिजे बा तुम्ही तुमच्या याच्यावर या. तुमच्या आई बाबाला पहिलेच बोलून घ्या. मग म्हणा महापुरायला लागलो असं झालं तर झालं. तुमच्या आई बाबाला पहिले बोलायला लावा माझ्यासोबत. त्याच्याशिवाय नाही देत बाबा मी बैल. काय जबर केले पा कशा धुतले चकचक दिसून राहिले. वायखून येऊन राहिले आपल्या इच्छे बैल. पा काय मस्त गेले करून. मस्त मारलं पण कलर मस्त मारला. शिंग एकदम सुंदर दिसून राहिले. यावर्षीची जो आहे ना हे घुंगर लावले. गयात घातलेलं. नवीन घातलेलं सगळं नवीन दे येईल घालू यावर्षी सगळं. आणि हे काढू नको. येसन नवीनवालीच बांध. काका भली जबर दिसून राहिली हो तुमची आता जोडी. लहानपणी तुमच्या घरचेच होय ना गोरे. लहानपणी तसेच दिसे डुबरे डाबरे. वाटे नाही का एवढे चांगली जोडी जमून म्हणून. भली मस्त जोडी जमली पण. हो हे माझ्या घरी लहानपणापासून वागवलेले होय ना. बाबर काय मस्त जमली जोडी. मस्त वाटते ना. मला का याला विकाने वाटे ह्या लावे. विकून टाका तरा देते. विकून टाका तरा देते. याच्या वावरात जाते त्याच्या वावरात जाते. हाती सापडत नाही. हा मोठा सांगे मले. म्हटलं नाही माझ्या घरची ढोरं मला विकायचे नाही आहे. घरी जन्मले आपल्या काय विकून काय करायचं आहे. शेवटी विकून कोणाला देत कोणाला देत आपल्याला माहित आहे काय. माय म्हणणे होय रे बा. नाही होय. म्हटलं होऊ दे. मी 4 माणसं लावण्याच्या मागो. पण मला माझ्या घरचे ढोरं विकायचे नाही आहे म्हटलं. माय मन दुखते. मी कधीच माझ्या घरचं ढोर विकत नाही. कधी नाही विकत. माझी ती आत्मा दुखते. जसं आपले लेकर तशी मी त्याला समजतो म्हटलं. जाय ना खुट्यावर मरे ना. आम्ही खुट्यावर मरेपर्यंत मी विकत नाही रे बा. माय मन असं दुखते. चिडचिड दुखते म्हटलं. आपल्या लेकराला झाले आपण पैशासाठी विकतो काय? आपल्या लेकराच्यासाठी कसं मन दुखते तसं मायाच्या डोळ्यासाठी मन दुखते बा. म्या विकले नाही. आता बाबर काय मत जोडी आहे. काय गरीब झाली जोडी. हो काका तुम्ही म्हणे ते बरोबर आहे. मी तेव्हा आलोय तुमच्या मग तकादा लाव. पण मस्त जोडी आहे. 1 नंबर जोडी आहे म्हटलं. कामाले मागून येत. गरीब झाली पण आता गरीब झाली. आता मला असं वाटते बरं झालं काका निघलं नाही मामतांना ऐकून. नाही तर तेव्हा विकलीच तेवढी चांगली जोडी. मस्त आहे बरं काका. कामाले बोलले आहे जबर. राजे हो जोडी जोडी गोरी वागवलेली वेगळीच आहे. एवढे मस्त लहानपणापासून आमच्या सवासात आहे ना. बरोबर पांड्या म्हटलं गप्प तिथे आपल्यापाशी पांड्या. पांड्याला जबरदस्त पांढरावाला पांड्या नाव ठेवलं. आणि ते राजे हो हा गुरु तिकडला साईडचा लय बदमाश होता. म्हणे विकूनच टाका म्हणे राजे हो म्हणे. ठेवूच नका म्हणे. मी तुमच्याकडे घडी नाही राहत म्हणे याच्या कावानं म्हणे. म्हटलं आता काय करा. मग का नाही एक माणूस आला मापाशी. तुमच्या इच्छी जोडी म्हणे मी शिकवायला नेतो म्हणे. नेली त्यांना शिकवालेले का. काय सांगतो तुले काय सांगू राजे हो. तर त्यांना त्याच्या घरी नेली. नेले कामाला लावला. थो मारे असं लय येले. असा काशी पडला होता राजे हो. माझ्या घरी पलटू ये. पण असं आहे शिकवायला दिली होती तेवढ्या दिवस राहू द्या लागली. 8-9 महिने त्यानं ठेवली शिकवासाठी जोडी. आपल्याला काही शिकवता येत नाही. तर त्यानं शिकवायला ठेवली. हाले गाले थरथर भे. म्हटलं गोरं कहून असं करू राहिलं आपलं.
मग समजलं का याले लय बत्ताड बत्ती देतो माणूस. मग आलो घेऊन घरी. एवढा गरीब बनला. आता लहान लेकराले हातात धरू देते म्हटलं. लहान लेकराले हातात धरू द्याले. हो काका खूप गरीब झाला हा बैल. आणि एवढा गरीब आहे म्हटलं का निहालाही पकडू देते म्हटलं दोर. निहा जर त्याच्यापाशी उभी राहिली निहाली भेटी म्हटलं तो आता. इतका गरीब झाला म्हटलं किती मारकुंडा होता. आम्हाला वाटे नाही का एवढा गरीब होईल म्हणून. काका हे तर जोडी इकडली भली जबरदस्त आहे. हे घरचीच आहे का? ए राजा हे विकत घेतलेली होय. 3 लाखाची होय. 3 लाखाची घेतली ना तवा. कमी भाव आहे का? भले तेजदार आहे पण मस्त आहे. हो पाहाले तेजदार आहेत हे. आणि हे काही आपली काय कमी आहे का? आपल्या घरचेच गोरव आहे ना. बिचारे किती रुपयाले विकत घ्या लागले असते आता. एखाद्या लाखाची जोडी होऊन गेली असती ना. महाघरची जोडी बनलेली रे. येईल बाशिंग गिशिंग नाही बांधून दिले ना त्या. बाशिंग गिशिंग बांधा लागत होते. कहून असं केलं? आतापर्यंत त्याची पुरी तयारी व्हायला लागत होती. डबक डबक मला बँडचा आवाज येऊन राहिला. कधी करशील याची तयारी? हो काका एवढ्या लवकर नाही बांधत बा. कसं आहे आपण जीवन यापर्यंत हे उड्या टाकू 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 याले डोकं लावू त्याला डोकं लावू. लय भारी आहे ना हे वैलं. पाळतोडून टाकू बसा लागन. जेवण खाऊन होऊ द्या आपलं मस्तपैकी. आणि मस्तपैकी याची तयारी करून देतो तसंच निघाला आपलं. नाही तर हे दंगड करते ना त्याला त्रास होते ते बांधलं का आलं वेळ. तर ते बँड वाजून राहिला दूर आहे. 1-1.5 तास लागते इकडे आले. आपलं का अर्ध तासात जेवण होते. एका तासात यायचं पूर्ण तयारी होते. काय आपल्याला घेतलं का निघालं इकडे बँड आला का? बरं जेवाले. चाल लवकर. मी तुला बोलावले आलो गोष्टीत बसलो इथं. चला चल जेवाले. गजू चाल ना तूही चाल ना जेवाले. नाही काका तुम्ही जेवा घरी स्वयंपाक झाला ना. नाही बायको कावरण ना तिकडे. म्हणून कुठं गेलते तुम्ही कुठून जेवायला जेवून आले? पहिलेच तर आज 2-3 दिवस भारी आहे. म्हणजे घेतली का म्हणते तिकडे अशी लावते मी बायको. असं मग कर मा तू त्या घरी जेवण. जेवायला सुरुवात सुनबाई आपला अभिनय दिसून राहिला. अभि कोणी आला त्याचं ताट कोणी वाढलं? बाबा त्याला बरं नाही वाटून राहिलं. त्या रांग टाकला आता नाही जेवत म्हणे. नंतर जेवतो म्हणे. ते पोट भरल्याच्या भरलंच आहे म्हणे. काय झालं त्याले? काही नाही सर्दी थोडस ताप ते चालू आता आहेच ना व्हायरल ते वय झालं. जमला का रे स्वयंपाक? जमला काय स्वयंपाक? हो पूर्णाची पोळी एकदम टेस्टी झाली. मस्त केली. मस्त आवडली आपल्याला. गेली वाटते मस्त झाली पण. नाही बापा म्याने केली. माझ्या 2 सुनाईनच केला स्वयंपाक. तर मस्त झाली पण काका मी काय म्हणतो भाजी तिखट लय लागून राहिली बा मला. मला तर बरोबर झाली रे. तुला कोण तिखट झाली? मार खर्रा खातनले का तोंडात बसकाम भरून घेतो ना. ते नाही लागत असं तिखट. कशी तिखट नाही झाली काका? जरा नका बोलता. म्हणजे सुनेले ऐकू जाईन. मला शौकीन माणूस आहे म्हणून रोज बसा उभी आता. तिकडे बाबू कशी चालली ना. बाबूला चांगली तयारी करून देतो. त्याला मी पोह्यात घेऊन जातो. आता आपल्या जोड्या निघते झालंच आहे आमचं जेवण. तर जोड्या निघते तर तोपर्यंत तू लवकर तयारी करून ठेव. हो बाबा करून देतो त्याला तयारी. घेऊन जा काही लागलं तर मांग जा नाहीतर मागणच नाही. रे बाबू लाजाचं काही नाही. आपलंच घर समज. नाही तर म्हणशील का कसा हे करून कसा मागू. घे लागन ते घे काय पाहिजे तर. वर शांती त्याला एक पूर्णाची पोळी. नाही काकू देऊ नका काकू देऊ नका. काका म्हणते तसं करू नका. राहू द्या झालं पोटभर होऊन राहिलं बाहेर. घे ना काका घ्या जास्त पोटभर झालं. मी काय लाजतो तुमच्या घरी बा. आता नेहमीचा माणूस आहे मी काय लाजणार आहे. होत आलं बा. आणि तुम्ही म्हणता घेच घे हेच तर संपाच आहे ताटातलं. मला देता विचार पडला कसं संपू म्हणून. अरे तुला जेवढं धकते तेवढं खाय नाही तर राहू दे. असं काही नाही. एवढं काही जबरदस्ती नाही बाबू. जेवढं लागते तेवढं घे. चला बँड समोर चालला. चला बँडच्या मग आपली जोडी काढा जोडी. सुन भाई एक फोटो काढून घ्या आमचा सगळ्याचा फोटो काढून घे. मस्त निघाला सगळ्यांचा फोटो मस्त निघाला. जोडी खूप सुंदर निघाली. चलो बँड बजाओ. पोराय हो म्हणत नका येऊ. अंगावर आली तर मग मनात जोडी. आलो का ए कल्ला नको काढू राजा. त्याचाच दिवस आहे. गतीने घे ना. आपल्याला जास लागते ना. गतीने घे. सरायच्या घरापर्यंत देण्या लागते. काय बा लागते काकाच्या घरच्या जोडीचा थाट. बापरे काय मस्त. काकानं पूर्ण बाशिंग गिशिंग मस्त आले पण.
एक नंबर दिसून राहिली पण जोडी एक नंबर गावात नंबर येईन का काय माहित याच्यापेक्षा असं म्हणा कोणत्या पण आता चांगली हेच चांगली वाटत राहील सध्या जोडी हो, आपले बाबानं भल्ली मस्त आणली हा. सगळं सगळं सामान मस्त आणलं. पण बाजारात गेले लय खर्च केला पण भल्लं मस्त केलं हा. पावर किती शोभा आली जोडीला आपल्या इच्छा. हो न्यायालय न्या खरी. पण मी काय म्हणतो जरासं लक्ष ठेवजा पोरीवर हा. तिथं लय ढोरं राहते गुलंड्या होते हा. कोणते ढोरं धावते पळते हा. बुजाळते तर हा. लक्ष ठेवजा बा हा. नाही तर बस पोरगी आहे तडतडी लय तडतड करते ते. हो मी श्रीले नेतो तिले पाहू का त्याला पाहू हा. तू काय कर श्यामपाशी पाठवून दे तिले हा. माझ्यासोबत नाही ह्या आमच्या जोडीसोबत नाही नेत बापा. तो तडतडा लेकरू आहे कुठं बसतं अगोचं काम करून ठेवून. हो श्याम चालला त्याच्यासोबत पाठवा लागन आता. आता काय आता तुम्ही एक तेले पण काय तेले पण बरोबर आहे तुमचं. जा तुम्ही नेहा तू गाडीवर जाय काकासोबत जाय. आईच्या सोबत जाऊ नको. नाही बाई मी आईच्या सोबत जातो. जाईन तुम्ही आईच्या सोबत जा नाही तर जातोच नाही. तू काय कर मी आईच्या सोबत जातो. हो माय माझे ऐक ना जराशी. जाऊ द्या मी आहे मागं मी लक्ष ठेवतो हा. लेकराला हरीक असते जाऊ द्या जोबा मी त्या भरशात ठेवलं बाप्पा हा. नाही तर मी सोडत नव्हती तिला तिच्या काका बरोबरच पाठवून राहिली होती. ना घेऊन विश्वास नाही का तुम्हाला मी लक्ष ठेवून काय हा. लेकरा बाहेर लक्ष ठेवून नाही का मी हा. नेतो आम्ही बरोबर आणतो थांबा ठीक आहे मी लक्ष ठेवतो तिच्यावर.